नमस्कार. तुम्ही पाहताय मराठी मंडळी. स्वारगेट एसटी स्टँडवरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केली असून त्याने अत्याचार केल्यानंतर पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे ती मेलागत पडून राहिली आणि तो अत्याचार करत राहिला असं कळतंय. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या संतापाची लाट उसळली आहे. जबाबात काय आहे, चला सविस्तरपणे जाणून घेऊया. या संपूर्ण प्रकरणात पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलंय की आरोपीकडे तिने हात जोडून याचना केली होती. दादा, मला जीवे मारू नको अशी विनंती पीडितीने केली होती. मात्र दत्ता गाडेने तिचा गळा दाबून तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून पीडितेचे फलटणला जाण्याचे तिकीटही महत्त्वाचा पुरावा म्हणून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला होता की हे संबंध सहमतीने झाले होते. तसेच आरोपीने पीडितेला पैसे दिल्याचा दावाही करण्यात आला. मात्र पोलिसांनी आरोपीचे बँक स्टेटमेंट तपासले असता त्याच्या खात्यात केवळ 239 रुपये शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरोपीच्या वकिलांचा दावा हे खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. पीडितेने प्रतिकार न केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र पोलीस तपासात समोर आलंय की दत्ता गाडेने स्वतःला एसटी कंडक्टर असल्याचे सांगून तरुणीला बसमध्ये नेले. त्यानंतर त्याने बसचे दरवाजे बंद करून तिच्यावर हल्ला चढवला. बस एसी असल्याने तिचा आवाज बाहेर जाऊ शकत नव्हता. तसेच गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ती घाबरली देखील होती. जीव वाचावा म्हणून तिने प्रतिकार केला नसल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. आरोपीने तरुणी घाबरली आहे हे पाहून दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण बाहेर कोणालाही ऐकू गेले नाही. त्यामुळे तिने आरोपीकडे जिवंत सोडण्याची विनंती केली. हा प्रकार अत्यंत क्रूर असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी स्वारगेट बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी अत्याचारानंतर 2 तास बस स्थानकातच फिरत होता. तो पुन्हा दुसऱ्या तरुणीच्या शोधात असल्याचेही फुटेज मधून स्पष्ट झाले आहे. यामुळे आरोपीचा निर्घुण हेतू समोर आला आहे. त्यानंतर दत्ता गाडे अत्याचार करत बसून गेल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली. पोलिसांना माहिती मिळाली की तो शिरूर तालुक्यातील गुनाट गावात लपून बसला. मात्र त्याचा मोबाईल बंद असल्याने लोकेशन ट्रॅक करणे कठीण झाले. त्यामुळे पोलिसांनी गावकऱ्यांकडून माहिती घेतली. दिवसभर पोलिसांनी शेतात शोध मोहीम राबवली ड्रोनचा वापर करून. मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर रात्री उशिरा आरोपी एका नातेवाईकाच्या घरी गेला आणि त्याला खायला मागितले. नातेवाईकांनी त्याला अन्न न देता फक्त पाण्याची बाटली दिली. यावेळी आरोपीने आपली चूक मान्य करत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. नातेवाईकांनी लगेच पोलिसांना ही माहिती दिली आणि रात्री 1:30 वाजता पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आता त्याला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सध्या त्याची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणी आणखी कोणाचा सहभाग आहे का याचीही तपासणी केली जात आहे. न्यायालयीन सुनावणी दरम्यान आरोपीच्या निर्दोषत्वाचा दावा वकिलांनी केला. मात्र पोलिसांनी सदर केलेले पुरावे पाहता हा दावा फोल ठरला आहे. स्वारगेट एसटी बस स्टँडवरील ही घटना अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आणि महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांकडून केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी जलद गतीने कारवाई केली असून तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीला कायदेशीर शिक्षा मिळावी अशी अपेक्षा आहे. आता या संपूर्ण विषयाबाबतीत तुम्हाला काय वाटतं, व्यक्त व्हा. तुमचं मत नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.